पण मग आता म्हणजे महायुतीचा काही काळ भाग तुम्ही सुद्धा होते. मग त्यांच्या सोबत राहून या गोष्टी करणं सोपं झालं असतं ना? मला मला एक समजत नाही का सोपं केव्हा होते माहिती आहे तुम्हाला? केव्हा सोपं असतं? जेव्हा माझ्या मताची किंमत हे फार महत्त्वाची असतं. हं, माझ्या मतावर सरकार पलटं, खाली होतं किंवा ते स्थिर राहू शकतं. हं, अशी ताकद असली तर सोपं जातं का नाही जात? आता माझ्या मताच्या एका मतावर त्या सरकारवर काहीच परिणाम होत नसेल, तर सरकार माझं ऐकेन का? अशी कोणती गोष्ट आहे का बगैर रळण्याचं कोणी देतंय म्हणून माही दूध पाजत नाही. आणि व्यवस्था काय आहे का आम्ही तर हेच म्हटलं का माझं असा दिवस जेव्हा येईल का माझ्या एका मतामुळे जर सरकार बनत असेल किंवा ते खाली कोसळत असेल, हं. तर शेतकऱ्याशिवाय दुसरा विषय राहणार नाही आमच्या डोक्यात. आमची गरज नसताना आम्हाला गुवाहाटीला घेऊन गेले आणि दिव्यांग मंत्रालय आम्ही स्थापन करून घेतलं. घेतलं ना आम्ही करून. कारण ते तेवढी आत्मीयता तशा पद्धतीचा विचार करणारे एकनाथजी शिंदेमुळे होते म्हणून ते शक्य झालं.